संघटनेकडनं आंदोलन सुरू आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतायत कारण जी मुख्य मेस आहे त्या मेसमध्ये केवळ एक दिवस पुरेल इतकाच एलपीजीचा गॅस साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येणार आहे। 1:30 वाजता 2 वाजल्याच्या उन्हात रखरखत्या उन्हात काही विद्यार्थी झोपून या ठिकाणी आंदोलन करतायत। कुलगुरूंना भेटीची वेळ त्यांनी मागितलेली आहे, मात्र कुलगुरू त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत कारण जवळपास 700 विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे। एका विद्यार्थिनीकडे मी जातोय। ताई, किती विद्यार्थी जेवण करतायत, काय हाल काय होत आहे? आपण पाहतोय की विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या जवळजवळ 800-900 मुली, त्याच्यानंतर विद्यापीठातली सर्व डिपार्टमेंटमध्ये असणारे जवळजवळ 2000 ते 1500 विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे। परंतु आपण पाहतो की एवढ्या रखरखत्या उन्हात देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे कुलगुरू आहे ते अतिशय गेंड्याच्या कातड्याचे कुलगुरू आहेत, त्यामुळे त्यांना या उन्हाचाही फरक पडत नाही आणि विद्यार्थ्यांच्या पोटाचाही प्रश्न पडत नाही। आज आपण पाहतोय की गेले 2 दिवस झाले आम्ही विद्यापीठातील मुलींच्या मेसमधील विद्यार्थिनी अक्षरशः वरण भातावरती आम्हाला दिवस राहायला लागतंय, परंतु या बाबतीत कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा त्याबद्दलची चर्चा विद्यापीठात प्रशासनाकडनं केली जात नाहीये। विद्यापीठांच्या पोटाची, त्यांच्या आरोग्याची कोणत्याही प्रकारची शाश्वती कुलगुरू प्रशासन देत नाहीये व आम्ही इथे जवळजवळ 1.5-2 तासापासून आंदोलन करतोय, त्या आंदोलनालाही ते सामोरं जात नाहीये। तर आम्ही या सर्वांना प्रश्नांना एकत्रित घेऊन अशी डिमांड करतो की विद्यापीठ प्रशासनानं याच्यावरती तात्काळ काहीतरी उपाययोजना करावी आणि चर्चेला सामोरं जावं, विद्यार्थ्यांना घाबरू नये। आम्ही तुमचेच विद्यार्थी आहोत, पण तुम्ही आम्हाला आमचं मानत नाही। मग आम्हाला मोठा प्रश्न पडतो की हे विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू हे नक्की या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे आहे की एखाद्या इव्हेंट्सचे आहेत? बरोबर। अभिषेक, मी तुझ्याकडे येतो। 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे, रखरखत्या उन्हात तुम्ही 2 तासापासून बसलेले आहात। कोणी आलंय विद्यापीठाकडनं निवेदन? नाही, अद्याप तरी आम्हाला काही संपर्क झालेला नाही विद्यापीठ प्रशासनाकडून, कारण आता असं एक बातमी कळते की विद्यापीठाचे कुलगुरूचे इरावती कर्वे भवनमध्ये कुठल्या तरी इव्हेंटमध्ये बिझी आहेत आणि त्यांना विद्यापीठाच्या मेसचा किंवा विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही असं याच्यातून दिसतंय। अद्याप देखील त्यांनी कुठलाही याच्यावरती काही ठोस निर्णय घेतलेला नाही आणि संपर्कही केलेला नाही आहे आमच्याकडे। युद्धाचे ढग जरी आखाती देशात दाटलेले असले तरी त्याचे आगीचे लोळ थेट विद्यार्थ्यांच्या ताडापर्यंत येऊन पोहोचले। बरोबर आहे, हे जे काही युद्ध आहे ते केंद्र सरकारनं थेट भारताच्या जनतेच्या ताटात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनतेच्या विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये लादण्याचं काम त्यांच्या जे काही व्यवस्थित धोरणं न घेतल्यामुळं आपल्याला झालेलं दिसतंय, त्याचा हा परिणाम आहे। आम्हाला उन्हामध्ये बसावं लागतंय आता की धोरणात किंवा निर्णयात असणारे सगळे लोक कणा नसलेले लोक आहेत। म्हणजे पहिल्यांदा आपण मोदी साहेबांकडे जाऊ, म्हणजे यांनी इपिस्टिन फाईल असेल, त्यानंतर रशियाच्या तेलाबद्दलचं धोरण असेल, अमेरिकेच्या इशाऱ्यावर अक्षरशः चालतायत। म्हणजे आणि ट्रम्प स्पष्ट म्हणतायत की मोदी माझा ऐकतो, मोदी काय पूर्ण म्हणजे काय पद्धतीचा या पद्धतीनं ट्रम्प मोदींकडे, भारत सरकारकडे बघतायत। म्हणजे यांना थेट कुठली भूमिका घेता येत नाही, त्याचंच थेट प्रतिबिंब प्रतिकृती हे आपले कुलगुरू पण आहेत। म्हणजे आता त्यांना इव्हेंट करण्यासाठी वेळ आहे आणि उद्या म्हणजे आता इतकी मोठी संभ्रमावस्था विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, कारण सगळे ग्रामीण भागात येणारे आपले विद्यार्थी आहेत आणि पोटा पाण्याचा प्रश्न असतो। तर त्या प्रश्नात समजा विद्यापीठ प्रशासनानं अजून स्पष्ट काय भूमिका घेतली नाही। बरीचशी मुली हॉस्टेल सोडून जात आहेत, घरी जात आहेत, कारण स्पष्टता काहीच नाहीये ना। कुलगुरूंनी समोर येऊन काहीतरी स्पष्ट निर्णय पोरांना कळवणं अत्यंत गरजेचं होतं। आम्ही ती वाट बघतोय। विद्यापीठ प्रशासनाचे काही आलेले आहेत तिथं, आपण त्यांनाही विचारूयात की गॅसच्या जे काही तुटवडा जाणतोय मेससाठी नक्की काय त्यांचं सामान नाही। त्यांनी काय सांगितलं याबद्दल काय आम्हाला काही कल्पना नाही, परंतु जी काय आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था वगैरे करतोय की जिल्हाधिकाऱ्यांचं जे काय मतलब बोलणं झाले त्या संदर्भात वगैरे आणि शासनाचा GR आलेला आहे, काल GR आलेला आहे, त्या पद्धतीने आम्ही सगळ्या एजन्सीची पण बोललोय आणि एजन्सीच्या पद्धतीनं बोलून पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण पत्र वगैरे केलेलं आहे आणि दुपारच्या नंतर आम्ही फॉलो पण घेतलेलं आहे की बाबा जर काही गॅस तुटवडा वगैरे येतोय किंवा नाही अशा पद्धतीने तसं काही येणार नाही, कारण सगळ्या गॅस एजन्सी पण बोलणं झालेलं आहे आणि 100% गॅस पुरवठा करण्यास सांगितलं शासकीय खानावळीसाठी। मेस सोबत प्रशासनाचं काय नक्की बोलणं झालेलं आहे? त्यांना किती टाक्यांची गरज असते आणि किती पुरवठा केला जातो? त्यांना रोज 2 टाक्याची गरज वगैरे असते, 2 टाक्यांची गरज तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी जे काही त्यांच्या पद्धतीने व्यवस्था वगैरे केली होती आणि आपण आपल्या पद्धतीने पण त्याच्याशी चर्चा करून की बाबा चांगल्या पद्धतीने याचा पुरवठा आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू, ते त्यांच्या पद्धतीने करत होते आणि कोणत्याही प्रकारची कोणती मेस बंद नाहीये आणि कोणतीही खानावळ सध्या तरी बंद नाहीये आणि जे काय काल शासनाचा GR वगैरे आलेला आहे की 100% सगळ्या खानावळीमध्ये गॅस पुरवठा करण्यात यावा, तो पण वगैरे होईल आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांची सूचना केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र पण केलेले आणि सगळे जे काही गॅस एजन्सीचे त्यांच्याशी पण पत्रावर वगैरे केलेलं आहे
आणि त्याच्यामुळे ती अडचण काही उद्भवणार नाहीये. नक्की. आता एक दिवस पूर्वी इतकाच गॅस साठा त्यांच्याकडे आहे त्या मेसमध्ये, तर त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे तुमचं किंवा त्यांना काही पुरवठा होणार आहे? हा पुरवठा वगैरे होणार आहे. आम्ही ऑलरेडी त्यांच्या सगळ्यांशी बोललोय. आता जस्ट आम्ही प्रत्येक काही मेसची आमची कमिटी सगळ्या मेसला आम्ही व्हिजिट पण दिलेली आहे. त्यांना आम्ही शासनाचं GR पण दिलेलं आहे आणि आमचे जे काही पत्र दिले कलेक्टर साहेबांना ते पण त्यांना पत्र दिले आम्ही आणि त्यांना सांगितले की दुपारी तुम्ही त्या एजन्सीशी बोला. आम्ही पण त्याच्याशी बोललोय, तुम्हाला गॅस दुपारपर्यंत मिळून जाईल अशा पण बोलणं झालं. त्यांची कुठली गैरसोय होणार नाही, विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय वगैरे होणार नाही. नक्की. हे जे आंदोलन आहे SFIचं ते जवळपास 2 तासापासून या ठिकाणी सुरू आहे आणि प्रशासनाने दखल घेत कुठल्याही मेसमध्ये LPG गॅसचा तुटवडा आम्ही भासू देणार नाही आणि विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही असं सांगितलेलं आहे. मात्र तुर्तास तरी पुणे विद्यापीठातल्या एका मेसमध्ये केवळ एक दिवस पुरेल इतकाच LPG गॅस साठा आहे आणि ती सगळ्यात मोठी मेस आहे. 700-750 विद्यार्थी तिथं जेवण करतात आणि विद्यार्थ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. रखरखत्या उन्हात ज्यावेळेस विद्यार्थी या पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या गेटसमोर या उन्हात झोपले, 2 तास त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर 2 तासानंतर प्रशासनाला कदाचित जाग आली असे विद्यार्थ्यांची मागणी जाणून ऐकून घेण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि आता वरवरचे उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र युद्धाचे ढग जरी आखाती देशांवर दाटलेले असले तरी त्या युद्धाच्या आग जी आहे ती थेट विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये येऊन पोहोचलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे.